हर्षवर्धन पाटील हातात तुतारी घेण्याच्या तयारीत आहेत, पण हर्षवर्धन पाटलांचा निर्णय हा कार्यकर्त्यांसोबत चर्चा करूनच घेऊ अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे। इंदापूरमध्ये बदल घडेल असं वातावरण असल्याचं शरद पवार म्हणालेत। काही जागा काँग्रेस आणि सेनेला द्याव्या लागतील असंही त्यांचं म्हणणं आहे। आघाडीत सगळ्या जागा घेऊन चालत नाही, काही सोडाव्या लागतात असं देखील शरद पवार म्हणतात। तुमचा प्रतिनिधी तुमचं काम करण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आहे। ही सीट या ठिकाणी घडेल ही सध्या माझ्या होणार सरकारने असं जागा दुसऱ्या तालुक्याचे कार्यकर्ते होते की जागा आम्हालाच पाहिजे। काही ठिकाणी जागा द्या नसेल पाहिजे, एका दुसरी जागा शिवसेने सुद्धा सोडवली। आता आघाडी म्हणण्याच्या नंतर ही भूमिका घेऊन चालत नाही। तिथे तरतूद करायला लागेल, काही जागा सोडायला लागतील आणि ज्यांच्यासाठी जागा सोडल्या त्यांच्यासाठी कामही करावं लागेल। आजच्या निवडणुकीत तुम्ही जे कष्ट केले त्यामुळे तुमचा अधिकार आहे, पुढे सुद्धा काय करावं या संबंधीचं नेत्यांना सांगायचं। ही निवडून येण्याची आमदार राष्ट्रवादीचा हा निकाल तुम्ही घेऊन कामाला लागा एवढं सांगतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।